कामाला सुरुवात करण्या अगोदर मी इथं कडक असा चहा घेतला. नंतर चपात्या बनवायला घेतल्या. आता चपातीला चपात्या नुसत्या म्हणत नाही, काही काही लोक पोळ्या पण बोलतात, पण मी तर याला चपात्याच बोलते. नंतरून म्हणलं दुसरी पण कामं करायची. इथं कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतली. पहिलं तव्यात जिरं आणि लसणाची फोडणी देऊन घेतली होती. मी आता कोणती भाजी बनवते हे पुढं तुम्हाला सांगतच आहे. म्हणलं चांगलं परतू थोडंसं घ्यावं आणि इथं बटाटा सोलायचं काम चालू होतं. आज बनवायची होती बटाट्याची चटणी आणि बटाटा बघा कशाने ठेचते, मुसईनं ठेचत होते. पहिलं सगळं परतून घेतल्यानंतर मीठ आणि मसाला टाकायचं काम करत. आता लाल मसाल्यातली बटाट्याची चटणी कोण कोण बनवते ते काय मला माहीत नाही, पण मी तर आज बनवणार होते. म्हणलं ट्राय करून बघूया नवीन, खायला कशी लागते हे पण कळेल. देवेश बोलतो हिरव्या मिरच्या घालू नकोस मम्मी, कारण की जेवताना त्याला एक पण मिरची खायची नसते, सगळ्या निवडून टाकायच्या असतात. आणि मी बघा बटाट्याची चटणी कशी बनवली, कलर तर छान आलाच होता. नंतर आजपासून मी करत आहे माझ्या साफसफाईला सुरुवात. देवेशचे बाबा बोलतात की एक रूम एका दिवशीच साफ कर, पण असं छान वाटलं पाहिजे. आणि नंतर माझ्या चेहऱ्याची जरा काळजी घ्यायची होती. खूप दिवस झाले चेहऱ्याकडे लक्ष दिलं नाही. इथं मी बेसन, थोडी हळद आणि दूध तापून घ्या, कच्चं घ्या तरी चालतं. आणि तर तेच काम करत होते. म्हटलं चांगलं हलवून, आणि चेहरा बघा असं खूप असा रपरप वाटत होता, म्हणून म्हटलं चेहऱ्याला जरा लेप लावून घेऊ. आणि हे बघा असा लेप लावला होता. नंतर बघा किती छान ग्लो चढलाय.